आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म अध्याय 27. तर प्रथम आपण पांडुरंग अष्टकामधील तिसरं कडवं आता घेऊया. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. मराठीत केले. कटी अंगुली हातही दाविताती, भवाब्दी कटी खोल नाहीच जास्ती, तसे बोट नाभी विरंची गृहासी, परब्रह्म रूपे नमो विठ्ठलासी. माझ्या भक्तांसाठी हा भवसागर फक्त कमरेपर्यंत खोल आहे असं पांडुरंग लोकांना दाखवतात. म्हणजे जास्त काही नाही, एवढाच करायचं आहे तुम्हाला. याचा दाखला म्हणून कमरेवर हात ठेवलेला आणि ब्रह्मदेवाची वस्ती असलेल्या नाभिकोश. आता ब्रह्मदेवाची वस्ती कुठं असते तर विष्णूच्या बेंबीतून जे कमळ आले नाभी, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आहे ना. तर त्या नाभीपर्यंत त्याचे बोट आहेत, त्याची वस्ती असलेला नाभिकोश आणि त्या हातामध्ये धरलेलं परब्रह्म रूप असं कमळ आहे. ते नाभी कमल म्हणजे त्याची बोट आहेत, ती आपल्या नाभीपर्यंत पोचलेली आहेत. अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी आता वंदन करतो, त्याचे भजन करतो. आता प्रथम मराठीमध्ये आपण दररोज आधी कथा पाहतो, थोडक्यात संक्षिप्त, आणि मग जिथं अडकेल तिथं पुन्हा मी मराठीतला अर्थ सांगत असते. या नगरीत निवास करून असलेल्या मुक्तकेशी देवतेची आणि तिच्या तीर्थांची माहिती देत असताना भगवान शिव पार्वतीला म्हणतात की द्वापार युगाच्या शेवटी विंध्य पर्वताच्या परिसरात एक चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजा राणीच्या पोटी तशीच एक अगदी सुंदर अशी रंभा उर्वशी यांना लाजवेल इतकी सुंदर कन्या जन्माला आली होती. तिचे नाव पद्मा. तिचे सौंदर्य हे तिच्या नावाप्रमाणेच पद्मा म्हणजेच काय, कमळ, एकदम कमळासारखे असे विकसित होत होते. पाहता पाहता ती रूपवती कन्या 16 वर्षात आली, म्हणजे 16 वर्षाची झाली आणि तिच्या त्या मूळच्या सौंदर्यात अधिकच भर पडली. एके दिवशी त्या चंद्रसेन राजाच्या राजवाड्यात वैशंपायन नावाच्या एका श्रेष्ठ अशा मुनींचे आगमन झाले. तेव्हा त्या रूपवान कन्येकडे पाहून त्यांनी सहज तिला प्रश्न केला, बाळा बोल, तुझी काय इच्छा आहे? त्यावर ती मोठ्या विनम्रतेने म्हणाली, गुरुदेवा, मानवी जन्म हा मोठ्या भाग्याने मिळतो. या जन्मात त्याने आपली खडी सोडवणूक करून घ्यायची असते. महाराज, आपण मला श्रीहरीची प्राप्ती कशी आणि कोठे होईल याचे मार्गदर्शन करावे. या रूपवान कन्येची ती मागणी ऐकली आणि त्या वैशंपायन ऋषींना मोठा संतोष झाला. ते तिला म्हणाले, हे कन्ये, या भूलोकी विंध्य पर्वताच्या दक्षिणेला भीमरथी नावाची एक नदी आहे. तिथे शेरावती आणि भीमा या 2 नद्यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर दिशेला भक्त पुंडलिकाचा आश्रम परिसर आहे. त्या आश्रमाच्या जवळील भागात श्री विठ्ठल देवता विटेवर विटेवर उभा, कटेवर कर ठेवून आहे. असा हा श्रीहरी म्हणजेच साक्षात मदनाचा पुतळा आहे. तू त्याची उपासना कर, त्याची भक्ती कर आणि त्यास आपल्या सर्वस्वाचे समर्पण करून तुझ्या जन्माचे सार्थक करून घे. त्यासाठी तू एका षडाक्षरी मंत्राचा जप कर. म्हणजे विठ्ठल विठ्ठल हा षडाक्षरी मंत्र आपण मागच्या अध्यायात पाहिला आहे. हे सांगून वैशंपायन ऋषी निघून गेले. पुढे लवकरच त्या पद्मा राजकन्येने त्या ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला श्रीहरीची प्राप्ती व्हावी म्हणून ती पंढरपूर या क्षेत्री आली. ती पुंडलिक आश्रमाच्या डाव्या बाजूस त्या सिद्ध मंत्राचा जप करत आणि श्रीहरी भेटीची वाट पाहत आपली मंत्रसाधना करू लागली. एके दिवशी ती अशीच आपल्या मंत्रसाधनेत तल्लीन असताना साक्षात मदनाचा पुतळा श्रीहरी तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचे ते अनुपम्य रूप पाहून पद्मा स्वतःचे देहभान विसरली. तिला आपल्या मुक्त केसांची, आपल्या अंगावर गळून गेलेल्या वस्त्राचेही भान राहिले नाही. तिने पुढे येऊन श्रीहरीच्या पायाला मिठी मारली. आपला देहभाव त्या समचरणावर समर्पित केला. तिने चरणसेवा म्हणून
श्रीहरीचे जेथे पाय दाबले तिथे त्या नाजूक बोटाचे ठसे त्या देवाच्या कोमल पायावरती उमटलेले आहेत. श्रीहरीने तिला आपल्या जवळ घेत विचारले, पद्मा, तुझी काय इच्छा आहे? तुला कोणता वर हवा? त्यावर ती स्त्री स्वभावानुसार म्हणाली, देवा, तूच माझा पती असावास, तूच माझा मालक असावास, ही इच्छा बोलून दाखवली. त्यावर श्रीहरी म्हणाले, हे पद्मावती, मी तुझ्या आत्मत्वाच्या स्वरूपात कधीच स्वीकार केला आहे. म्हणजे तुझा आत्मा माझ्या आत्म्यामध्ये लीन होईल, बाकी नाही हा काही. आत्मस्वरूपात सांगितले. आता तू इथे माझ्या या नगरीतच मुक्तकेशी नाव धारण करून राहा. मी तुला असे वरदान देतो की तू सर्वांना मोक्ष देणारी देवता ठरशील. पद्मा, हे बघ, मी तुझाच आहे, मी तुझ्या हृदयात आहे. सदैव माझ्या ध्यानमूर्तीचा उपभोग घेत राहा. मग ती पद्मावती तिकडे बालाजीच्या तिथे पण पायथ्याशी पद्मावती आहे बघा. शेवटी कृष्ण, बालाजी, विठ्ठल एकच आहेत ना, म्हणून ती साडी येते ती. त्या मुक्तकेशीच्या नावाने इथे जे तीर्थ आहे त्याचे स्नान हे महापुण्यकारक आहे. अष्टमी या तिथीला देवतेच्या स्मरण पूजनाचा विशेष दिवस असतो. तिचे मोठ्या श्रद्धेने पूजन केले जाते. त्यानंतर भगवान शिव पार्वतीला म्हणाले, शरावती संगमाच्या जवळ असलेल्या धर्मलिंग, नारदलिंग, सरस्वती तीर्थ येथील दर्शनाचे आणि स्नानाचे कोणते फायदे आहेत ते मी तुला आता सांगतो. कवी श्रीधर म्हणतात, जी माहिती शिवाकडून पार्वतीला, नारदाकडून शेषाला आणि सुतांकडून ऋषींना मिळाली आहे तीच माहिती मी तुम्हाला या अध्यायात सांगितलेली आहे. म्हणजे ते म्हणतात, माझ्या मनाचं काही नाहीये, जे काही शंकराने पार्वतीला सांगितलं आणि पुढे परंपरेप्रमाणे एकाकडून दुसऱ्याकडे जी माहिती येत गेली तशीच माहिती मी आता तुम्हाला इथे सांगितलेली आहे. इथे हा अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. शिव म्हणे, ऐक पार्वती, विंध्याचळाचे पूर्व प्रांती, द्वापाराचे अंती, चंद्रसेन भूपती झाला. शांतदांत तपस्वी पूर्ण, शुची धार्मिक हरी भजे मन. अखंड करी वेदाध्यायन, संत समागमी रत सदा. त्याची भार्या परमसुशील, दुसरी लक्ष्मीच केवळ. भक्तिसी ती तत्पर वेल्लाळ, हरिस्मरणे रत सदा. ते प्रसूत झाली राजपत्नी, कन्या उपजली सद्गुणी. रूप लावण्य खाणे, रंबा उणी रूपाने, आणि झाली 16 वर्षीय पूर्ण. मातेचा गुरु वैशंपायन, त्यास ते पद्मा आपण पुस्ती झाली ते ऐका. म्हणे, हरिप्राप्ती जेणे होय, ऐसा सांगा जी उपाय. म्हणून या धरी पाय, वैशंपायनाचे ते धवा. मुनी बोलणे वचनोक्ती, विंध्यचळाचे दक्षिण प्रांती, नदी वाहे भीमरथी, शरावती संगमी. 300 धनुष्य तेथुनी, उत्तरी पुंडलिक मुनी. तेथे उभा चक्रपाणी, कर ठेवूनी कटीवरी. तू जाऊनी तेथवरी, बाई सावकाश पाहे हरी. मंत्र जपे सडाक्षरी, जेणे भेटे भगवंत. पद्मेने धरले चरण, तो सांगा मंत्र मज लागून. मग वैशंपायने मंत्र देऊन पंढरीये पाठवली. पुंडलिकाचे वाममेदिनी, पद्मा तप करी ते स्थानी. तो एकाएकी देखिला नैनी, शारंग पाणी जगदात्मा. मदन मोहन देखला हरी, कामे व्यापिली ते राजकुमारी. वस्त्र गळाले महिवरी, नाही शरीरी शुद्धी तिथे. नग्न अवघे शरीर, झळकती दिव्य अलंकार. मोकळे झाले कबरी भार, हरी वस्त्र विलोकिती. दृष्टी देखिला माधव, नाटवेची काही ठाव. जैसे विद्युल्लता सावयव, उतरली पृथ्वीवरी. चरणी वाकिने पुरे, चालती गस्ती झणत्कारे. कंठभूषणे सुंदरे, वज्रचूडे मंडित. हरीच्या मुखाकडे पाहत, हसताच जवळी घेत. चरणी मिठी घालत, कामे मोहित झाली. चरणी माथा ठेवला एक घडी, पाय हरीचे हाते रगडी. लागली हरिचरणी गोडी, तेन सोडी सर्वथा. सुकुमार हरीची पाऊले, तिचे कठीण बोट रुपले. श्रीहरीसी हास्य आले, मग पाहे तिजेकडे. मधीला
हरीची ती मूर्ती पाहून ती एवढी कामानं व्यापली की तिच्या अंगावरची सगळी वस्त्र बिस्त्र पडली किंवा तिनं काढून टाकली आणि नग्न होऊन ती त्याच्या पायावरती पडली आहे. आणि सगळे अलंकार आहेत अंगावरती, पायात पैंजण आहेत, गळ्यात हार आहेत, हातात वज्रचुडे मंडित असे बांगड्या आहेत. आणि जशी काय एखादी विद्युल्लताच जमिनीवर अवतरली आहे असे ते पिवळी धम्मक अलंकाराने त्याच्या पायावर पडले. तिच्या ते कठीण पायाने हरीचे कोमल पायाला असे हे पडलेत, घटे पडले वरनं जिथं पाय दाबले तिथं. मग हरी म्हणला, उठ उठ कल्याणी, तुला काय मागायचं ते आताच माग. म्हणे उठे उठे कल्याणी, वर मागे ये क्षणी, एरी म्हणे चक्रपाणी, वर होई तू माझा, तूच होई माझा वर, हात देई मज निजवर, ऐकोन हसला श्रीवर, भुवन सुंदर बोलत, म्हणे तू राहे ये स्थानी, मुक्त केशी चतुर कामिनी, तू निर्वाण पददायिनी, प्राणी तुझेनी उद्धरती, तुझी प्रेतावरी पडता दृष्टी, प्राणी उद्धरतील उठा उठी, माझी ध्यानमूर्ती हृदयपुटी, भोगीत राहे सर्वदा. म्हणजे तुझ्या हृदयात जी माझी मूर्ती आहे ती तू सदैव बघत राहा. प्रत्यक्षात मी काय तुला लग्न बिग्न करणार नाही आणि मी काय तुझा वर होणार नाही असं ते गंडवतो. हा सगळ्यांना भेटतो ना, ह्याला सगळ्यांना गंडवतो. राधेला गंडवलं, भल्या भल्या भक्तांना गंडवलं, ही तरी काय. अशा मुक्त केशी सवर, देऊन या सर्वेश्वर, पुढे पुंडलिकापासून दूर, शरावती संगम पावतो, इतके तिचे निरास्थान, मुक्ते केशीसी तीर्थपूर्ण, तेथे करुणी स्नान, शुक्लाष्टमीसी पूजावे. म्हणजे शुक्ल पक्षातली जी अष्टमी आहे कोणती पण, त्यात तिचं पूजन करावं. ते आवडे विष्णूसी, म्हणून पूजावे मुक्त केशी, तिचे हस्तलांचन पायासी, बोट रुपले दिसतसे, करता मूर्तीस नमस्कार, पायावर दिसे छिद्र, ते मुक्त केशीचे बोट निर्धार, पाय रगडता रुतले असे. आता शरावती संगम, तेथे धर्मलिंग पायी स्थापी परम, स्नान करता सुगम, धर्म वाढे प्राणिया, वैशाख वद्य तृतीये ते पूजावे त्या धर्मलिंगाते, तेथुनी मग नारदाते भक्तिभावे पूजावे, ते उत्तम नारदलिंग, जे पूजिती यथा सांग, त्यास तुष्टोन पांडुरंग, मोक्ष पद देतसे. शुक्रवारी शुक्ल तृतीयेसी, तेथे यात्रा परियेसी, पुढे सूर्यतिथी करता अनुष्ठानासी, सूर्य प्रत्यक्ष होईल. माग शुक्ल एकादशी ते जाणावी ते यात्रा तेथे. हो, मागात पण यात्रा असते ना पांडुरंगाची एकादशीला, मागी एकादशी म्हणतात ना. पुढे सरस्वती तीर्थ दिसते, मूर्ती प्रत्यक्ष दिसेते, ते सरस्वती देवी ब्रह्म्याने स्थापिली पूर्वी, तेथे अनुष्ठान करता देवी, वाचा शुद्धी होय पै, तेथे शिशुपाळा नदी संगम, तेथे स्नान करता उत्तम, वाघविलास परम, सुंदर होय दर्शने. अश्विन मासी शुक्लाष्टमीसी, पूजन करावे सरस्वतीची. सरस्वतीची मूर्ती आहे पुढे एक, सरस्वतीचं स्थान आहे तिथं, ब्रह्मदेवाने ती स्थापन केलेली आहे. मग तुमची ती शेवटी बुद्धीची आणि वाचेची देवता आहे ना, तुमची वाचावाणी शुद्ध होईल. लोक संध्याकाळी म्हणते तिसी, महासिद्ध स्थळ हे, त्यापुढे दुर्गा दैत्यनाशिनी, ते पाहावी नयनी, ते धर्मराजे स्थापुनी, पूर्वी गेला जानपा, श्रावण मासी अष्टमी सत्य, ते अवलोकावी त्वरित, हरिहर तीर्थ अद्भुत, तया पुढे असे पै, ज्येष्ठ शुक्ल अष्टमी ते यात्रेसी जावे पै, तेथे मत्स्यतीर्थ तेथून दिसत, महापाप विदारक, कमठ तीर्थ सुंदर, तया पुढे परिकर. कमठ म्हणजे कुर्मावतार विष्णूने घेतलेला. त्या पूर्वी स्थापी बळीराजेंद्र, महापूर्व स्थान ते, त्यापुढे रामतीर्थ, स्वास्ते स्थापी हनुमंत, रामनवमी निश्चित, यात्रा तेथे जानपा, त्यापुढे वही तीर्थ, जे भावे पूजा करत, त्यासी अग्निबीज भय निश्चित, कदापि नाही जाण पहा, त्यापुढे पद्मनाथ तीर्थ, श्रीमरथी तटी निश्चित, आता नारदापासून अग्नेय कोणात, गोपाल तीर्थ अवलोकी, तेथे करता स्नान, भक्तास प्रसन्न होय रमारमण, कार्तिक पौर्णिमे पूजन, तेथे करावे अगत्य,
तेथुनी पश्चिमे कोसभरी हरिमाया ती भुवनेश्वरी. ज्येष्ठ शुद्धाष्टमी माझारी त्रिपुर सुंदरी पूजावी ते. तेथुनी वायव्य दिशे पद्मतीर्थ दिसत असे. ते पद्म महापद्म विशेष निधी हरीने निक्षेपिल्या. ते महानिधी स्थान बुधाष्टमीस घ्यावे दर्शन. त्याचे उत्तरेशी जाण दुर्गा नामदेवी पै. रघुनाथे स्थापिले ती ते पूजावी आषाढ शुद्ध अष्टमी ते. तेथोनी आग्नेय कोणी निश्चिते शिशुपाळा संगम. तै सरस्वतीचे स्थान पहिलेच केले वर्णन. नारद सांगे शेषा लागून सुत सांगे ऋषीप्रती. श्रीधर सांगे तेथून पुढे पंढरीचे आहे कथन. ते ऐकताची सुखप्रत ब्रह्मानंद हे लावे. इति श्री पद्मपुराणे पांडुरंग महात्मे पंढरी क्षेत्र वर्णन नाम सप्तविंशोऽध्याय अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. सांब सदाशिवार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.